बंधाऱ्याची संरक्षक भिंत चुकीची बांधल्यानं शेतीचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान. शेतकऱ्याला न्याय मिळेल का? पाटबंधारे विभागाकडून बंधाऱ्यात बांधण्यात आलेली संरक्षक भिंत चुकीच्या पद्धतीनं बांधली गेल्यानं माढ्यातील सीना नदीकाठचे शेतकरी विनोद बारबोले यांच्या शेतीचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबत वृत्त. माढ्यातील दारपळ येथील शेतकरी विनोद मच्छिंद्र बारबोले यांच्या मालकीची गट नंबर 416-1 ही सीना नदीकाठी आहे. सदर गटाच्या वरील बाजूस पाटबंधारे विभागाकडून बांधण्यात आलेली संरक्षक भिंत ही चुकीच्या पद्धतीने बांधली गेली असल्यानं त्यांची शेती वाहून गेली आहे. भिंतीचे बांधकाम होण्यापूर्वी अनेक वेळा महापूर येऊन गेले, मात्र शेतीचे नुकसान झाले नव्हते. चुकीच्या पद्धतीनं बांधण्यात आलेल्या भिंतीमुळं यावर्षी त्यांच्या शेतीचं नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलंय. याबाबत त्यांनी पाटबंधारे विभागाकडे लेखी तक्रार केली असून ती संरक्षक भिंत बांधण्यात यावी व शेतीचं झालेलं नुकसान भरून द्यावं अशी मागणी केली असून संरक्षक भिंत तातडीने न बांधल्यास संपूर्ण शेतीच वाहून जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याबाबत शेतकरी विनोद बारबोले काय म्हणाले ते पाहूयात. ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. मच्छिंद्र बारबोले, राणा दारपळ सीना. हा बंधारा बांधून गेली 27-28 वर्षे झाले. मोठे मोठे पूर आले, पण माझ्या शेतीचे कसलेच नुकसान झाले नव्हते. पण पाटबंधारे विभाग प्रशासनाने खाली शेतकऱ्याला ही संरक्षण भिंत बांधून दिल्यापासून माझे शेत 21 पासून उठायला लागलेले आहे. ही अशी स्ट्रेट आलेली भिंत ते बघा, इथं एंड झाली आणि हे नदी पात्र इकडं समोर बघा, तिकडं अपोजिट साईडला ह्याची दिशा झालेली आहे आणि हा मध्येच भराव टाकलाय आणि ह्याच्या पुढे परत ते दुसरी भिंत आहे, ते तुम्हाला दाखवतो. हे बघा, भिंतीचा तो पॉइंट हा मध्येच भराव नदी पात्रात गेलाय आणि असं जे ते उभा राहिलेले आहेत शेतकरी तिथून आतमध्ये त्याचा अँगल परत त्यांनी बदललेला आहे. अशा पद्धतीनं प्रशासनाचं चुकीचं काम ह्यांनी वारंवार 2021 सालापासून ते दाखवून देत आहेत की तुमच्यामुळे आमचा प्रॉब्लेम येतोय आणि ती वस्तुस्थिती खरी आहे. जी भिंत म्हणली होती ती ही स्ट्रेट भिंत, हा एंड पॉइंट झालेला आहे आणि इथून ह्या विनोद बारबोले यांचं शेत चालवत आहे. असं बघा, अशा पद्धतीनं रान चरत चाललेलं आहे आतमध्ये. 21 पासून मी पाटबंधारे विभागासंगे कागदपत्री व्यवहार केलेला आहे, पण ते म्हणते ती तुमची फाईल मंजूर झाल्यावर काम होईल, पण त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला ती दुसरं काही प्रूफ नाही. तेव्हापासून आमच्या घरच्यांचा BP वाढत आहे. आमची 2 मुलं सारखी ह्या रानाचंच विचारून शिक्षणाकडं त्यांचं दुर्लक्ष व्हायला लागलेलं आहे. ह्याला विभाग प्रशासन जबाबदार राहील. तेव्हा 21 पासून आमची सलग 22-23 उली करीत 1.5-2 एकराच्या आसपास आमची जमीन उठलेली आहे आणि त्याचं उठण्याची प्रक्रिया चालू आहे. पाणी कमी झालं की आमचं क्षेत्र उठायला चालू होत आहे. लवकरात लवकर तर प्रशासनाला माझी कळकळीची विनंती आहे, त्वरित दखल घ्यावी आणि ह्या शेतकऱ्याला त्वरित मदत मिळावी आणि त्यांची जमीन जे पूर्वपदावर आणून देण्याची जबाबदारी ही आपली राहील, एवढी कळकळीची विनंती आहे.